जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या आजच्या दिवसात काय दडलंय, यश की अडथळे, प्रेम की तणाव, पैसा की नुकसान, फक्त 60 सेकंदात जाणून घ्या तुमचं अचूक राशी भविष्य. स्वागत आहे दिव्य ज्योतिषमध्ये, जिथे ग्रह नक्षत्रांच्या हालचाली सांगतात तुमचं राशी भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, पण एक चूक सगळं निर्णय बदलू शकते. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्याने तुमचं नक्कीच नशीब बदलू शकतो. आणि अशाच रोजच्या अचूक राशीफळासाठी आत्ताच आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजचं राशी भविष्य. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते की कारण जुन्या गुंतवणुकीतून आज उत्तम तुम्हाला नफा होऊ शकतो. अल्पपरिचित लोकांशी तुमची खाजगी गोष्ट बोलू नका. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही, म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता असते. आपल्या घर कुटुंबात लोकांसोबत वेळ घालवणे फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल आणि उत्तम आणि सर्व पद्धतीचा दिवस असेल. आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुम्ही सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील या काळात होणार आहे. लकी क्रमांक 1. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज कोणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटवर पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. आणि या सर्व परिस्थितीमुळे तुमची आर्थिक स्थिरता देखील बऱ्या प्रमाणात जुळवून येईल. तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल याकडे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुम्ही विवाहित झालेले नशिबवान ठरलेला आहात असे तुम्हाला वाटेल, पण या काळामध्ये तुम्हाला बाहेरील प्रेम प्रकरणातून तकलीफ होण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे. तुमची कमतरता तुमच्या चांगल्या प्रमाणे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला आपल्या कमतरता कमी करण्याची आवश्यकता आहे. लकी क्रमांक 9. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. यामुळे धनहानी नक्कीच होऊ शकते. जोडीदाराबरोबर योग्य तो वेळ ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात, त्यामुळे जो पैशाचा भार किंवा पैसा खर्च होणार होता तो होणार नाही. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, त्यामुळे होईल तेवढे कुणावरही विश्वास ठेवताना सावधानगिरी बाळगावी. पण तुम्ही दोघेही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकतात, त्यामुळे घरातील वातावरण आनंददायी आणि प्रेमपूर्वक राहील. लकी क्रमांक 7. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे, त्यामुळे ठामपणे, धाडशी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाचा नर्म उबदार अनुभूती शेअर करणे हे तुम्हाला या दिवशी किंवा आजच्या दिवशी जास्त गरजेचे आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना स्वतःसाठी वेळ मिळू शकतो आणि त्यांच्या घरात वातावरण आनंदी राहू शकते. लकी क्रमांक 2. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदानी वाढणे दृष्टीपातात येईल. आपला उदार वागण्याचा फायदा मित्रमंडळीकडून घेऊ देऊ नका किंवा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटू शकता. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमचे मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही आणि घरात तुम्ही जास्त काळ थांबत नाही, त्यामुळे घरातील वातावरण नाराजीचे असू शकते. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल, त्यामुळे कोणतेही काम करत असताना आधी परिणामाचा विचार करावा आणि मगच सर्व कामाची सुरुवात करावी. लकी क्रमांक 9. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, म्हणून चिंतेला निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खोडून टाका. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधा स्थिती देखील नाहीशी होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण नैनरम्य आणि शांततापूर्व असेल. पण प्रकृतीवर या सर्व गोष्टीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. घराच्या वस्तूंना व्यवस्थित रूपात ठेवणे जीवनात अनुशासनाची सुरुवात करेल आणि दिवसाची सुरुवात कुठेतरी नैमित्तिक दिनचर्याने सुरुवात होईल. लकी क्रमांक 7. तुमचे आवडते प्रश्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण
खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाही, कारण यात लक्ष घालणे ही त्यांचे काम नाही. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. प्रेम करा. अमर्याद सर्जनशीलता उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. त्यामुळे या काळामध्ये होईल तेवढे पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून सर्व काम करत चला, जेणेकरून आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व पद्धतीचा उत्साह आणि फायदेशीर ठरेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्याची गरज आहे किंवा लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे होईल तेवढे सर्व कामं सावधगिरीने करण्याचा प्रयत्न करावा. लकी क्रमांक 1, चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आजच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका, आणि जर देणे खूप गरजेचे असेल तर देणाऱ्याकडनं लिखित स्वरूपात काहीतरी लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. नाही तर असे केले नाही तर 100% तुमचे पैसे कुठेतरी बुडण्याचे किंवा डुबण्याचे चान्सेस आहेत. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरात तुमच्या सुखसमृद्धी आणि शांतता नांदेल. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचे जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. लकी क्रमांक 3, आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. प्रेमात आज तुमची सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होतात त्या गोष्टीचा तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर त्या लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक चिंतित होऊ शकता. म्हणूनच तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा, जेणेकरून जी काही समस्या असतील त्याचे निराकरण किंवा निवारण होईल. आपल्या प्रिय मित्रांसोबत पर्याप्त वेळ घालवण्याची शक्यता आहे. असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम बनवतात. लकी क्रमांक 9, तुम्ही एकदम शांततेत राहा आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी. एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण सुरळीत होऊन जाईल आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नका, नाही तर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक सर्व त्रासांना किंवा सर्व तोट्यांना तुम्हाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. लकी क्रमांक 8, आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या ताणाचे कारण ठरू शकते. आपल्या प्रेमात कोणतीही किंवा कोणीही फूट पाडणार नाही याची काळजी घ्यावी. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्या इतके महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. तरी पण खेळण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. सकारात्मक विचार आयुष्यात उत्तम जादू करू शकतो. त्यामुळे काही प्रेरणादायी पुस्तक वाचणे किंवा फिल्म पाहणे आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम राहील. लकी क्रमांक 6, मान पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर आजच्या दिवशी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर तुम्ही खूप फायदेशीर ठराल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी वेगळं राहा. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. अफवा आणि फुकाच्या गप्पा टप्पा करणे यापासून दूर राहा. तुम्ही नाराज होऊ नका. तुमची परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. लकी क्रमांक 4,